यांच्यातील यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण मागच्या आठवड्यापासून चालू आहे. तर आजच्या या 8व्या सत्रास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरविंद तर्फे सौ प्रणाली वाघ आपण सर्वांचे हार्दिक असं स्वागत करीत आहे. आज काटम मॅडम आपल्याला इयत्ता तिसरीच्या प्रकल्प आधारित अध्ययनावर मार्गदर्शन करणार आहेत. काटम मॅडम ह्या विषय सहाय्यक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यातल्या आहेत. तर मी मॅडमला विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास कृपया सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांचं या प्रकल्प आधारित अध्ययन कार्यशाळेमध्ये हार्दिक असं स्वागत. आजचा विषय आहे आजूबाजूचा परिसर. हा विषय माझा अतिशय आवडीचा विषय आहे. आपण या विषयाचं नाव वाचल्यानंतर आपल्याला असं प्रथम विचार मनामध्ये येईल की आजूबाजूचा परिसर यामध्ये वेगळेपणा असा काय आपण घेतलाय की मुलांना नेहमीच्या निरीक्षणामध्ये आणि नेहमी जिथून मुलं वावरतात किंवा जिथे राहतात अशा ठिकाणच्या विविध बाबींचा आपण त्यांना अभ्यास करायला सांगणार आहे. तर शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीचं अनुपस्थितीचं जर आपण प्रमाण बघितलं आणि याची जर कारणं शोधली तर यामध्ये असं लक्षात येतं की आई वडिलांसोबत शेजारच्या गावामध्ये बाजारासाठी जाणं, गावामध्ये वेगवेगळे होणारे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी जाणं, धार्मिक मंदिरांमध्ये जाणं, परिसरामध्ये जर कारखाना असेल, एखादा दुग्ध व्यवसायाचा प्रकल्प असेल, एखादा शेती व्यवसायावरती पूरक उपक्रम असेल, तर जेव्हा पालक त्या ठिकाणी काही कामानिमित्त जातात तर मुलं अशा ठिकाणी वडिलांसोबत आईसोबत जाणं पसंत करतात. पण तेच जर शाळेने परिसर भेटमधून ह्या आजूबाजूच्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या तर मुलांना ह्या परिसराची माहिती कळते आणि ज्या वेळेस आपण ते ठिकाण पाहिलेलं असतं, माहिती समजते, अशा वेळेस त्याबाबत असणारी जिज्ञासा कमी होते आणि ते मूल शाळेत टिकू शकतं. आणि त्यामुळे हा सुंदरसा विषय इयत्ता तिसरीसाठी आपण घेतलेला आहे, आजूबाजूचा परिसर. कालही मी या वर्कशॉपमध्ये कार्यशाळेमध्ये आपण सांगितलं होतं की इयत्ता तिसरी पासून ज्या प्रकल्प पुस्तिका आहेत त्याचं एक वैशिष्ट्य आहे की इयत्ता पहिली दुसरी मध्ये स्वयंमूल्यमापनाला वाव होता, परंतु इयत्ता तिसरी पासून ज्या प्रकल्प पुस्तिका आहेत त्यामध्ये मुलांना आपण प्रकल्प घेतल्यानंतर मला तो प्रकल्प कितपत समजला, त्यामध्ये मला कोणकोणत्या गोष्टी आत्मसात झाल्या याचं स्वयंमूल्यमापन करण्यासाठी मुलांना संधी आहे. नेक्स्ट पेज. या प्रकल्पामध्ये नवीन काही शिकूया. यामध्ये पर्यावरण संकल्पनामध्ये आपण मुलांना विविध व्यवसाय, आपल्या परिसरातील पाळीव प्राणी, वाहतुकीची साधने, प्राण्यांचे आवाज याची माहिती मिळवून देणार आहोत. गणित विषयाअंतर्गत बेरीज वजाबाकी, मिळवणे, कमी करणे, पुन्हा पुन्हा बेरीज करणे आणि पुन्हा पुन्हा बेरीज करत असताना गुणाकार या संकल्पनेचा आपल्याला मुलांना परिचय करून द्यायचा आहे. इंग्लिश विषयाअंतर्गत आपल्याला वोकॅब्लरी, नेमिंग वर्ड्स, सेंटेन्स फॉर्मेशन याची मुलांना माहिती द्यायची आहे. आणि मराठीमध्ये त्यांचा शब्दसंग्रह, क्रियावाचक शब्द आणि नामदर्शक शब्द म्हणजे प्राण्यांचे कृपया सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपला माईक म्यूट ठेवावा. तर नामाचे जे शब्द आहेत किंवा प्राण्यांची जी नावं आहेत ही या प्रकल्पाद्वारे आपण मुलांकडून घेणार आहोत. मग या उपक्रमामध्ये आपण आजूबाजूचा परिसर नावाचा जो हा उपक्रम आहे हा आपल्या परिसराबाबत अधिकाधिक माहिती करून घेण्यास सक्षम तर करेल, परंतु समाजाबाबत, आपल्या परिसराबाबत आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत. म्हणजेच पहा, जेव्हा घर आपण साफ करतो तेव्हा घरातला कचरा आई कुठं टाकते याच्यावर त्या मुलावर होणारे संस्कार अवलंबून असतात. जर त्या कचरा आपण कचरा कुंडीत व्यवस्थित पद्धतीने टाकतोय, एखाद्या पिशवीत पॅक करून टाकतोय, प्लास्टिक आपण प्रदूषण करत नाही, त्याही पुढे जाऊन ज्या घरामध्ये ओला कचरा सुका कचरा वेगळा केला जातोय
किंवा त्या कचऱ्यापासून खत निर्मिती होतीये. तर मुलांना या छोट्या छोट्या टाकाऊ गोष्टीतून सुद्धा एक व्यक्ती म्हणून आपली सामाजिक जबाबदारी काय आहे याची जाणीव होते. त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्व, की मी चॉकलेट खाल्लं, एखाद्या मुलाच्या वाढदिवसाला मला शाळेत खाऊ मिळाला, तर मी तो जो वाया जाणारा कचरा आहे, कागदांचा कचरा आहे, हा मी कुठे टाकतोय, हे मुलांना समजण्यास या प्रकल्पाद्वारे मदत होणार आहे. आणि यामुळे व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मकता देखील आपल्याला दिसणार आहे. अधिकाधिक मुलांना व्यावहारिक होण्यास सुद्धा ह्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे आपल्या जवळपास राहणारी लोक ही आजूबाजूच्या लोकांचे व्यवसाय, परिसरात असणारे प्राणी, पक्षी यांची विविध स्रोतांकडून माहिती गोळा करून मुलं त्याचं स्वयंमूल्यमापन करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना या प्रकल्पामधून मिळणार आहेत आणि जेव्हा ह्या प्रकल्पावर त्यांना काम करायचंय त्यावेळेस त्यांना इतरांचं सहकार्य घेणं, ज्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि पर्यावरणाला समजून घेतल्यानंतर पर्यावरणाबाबत जागरूकता ठेवून आपली जबाबदारी काय आहे ही सजगपणे पाहणं इत्यादी मूल्य आपल्याला मुलांमध्ये रुजवता येणार आहेत. यातूनच आपण कार्यक्षम नागरिक कसा घडवता येईल याबाबत विचार करणार आहोत. 21व्या शतकातील जशी विविध कौशल्य आहेत की ज्यामध्ये विवेचनात्मक विचार करणं, समस्या सोडवण्याची क्षमता प्रगत करणं, संवाद आणि सहयोग, त्याचबरोबर सर्जनशीलता, नाविन्यता ही कौशल्य आपल्याला ह्या मुलांमध्ये विकसित करायची आहेत. आणि हे करत असताना या प्रकल्पाद्वारे मुलांना अनुभव देऊन, प्रयोग करायला लावून, व्यावहारिक जगामध्ये विविध व्यक्तींना भेटवून प्रत्यक्ष माहिती गोळा करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे. आता हा प्रकल्प आपण मुलांचा कसा घ्यायचा आहे हे आपण जाणून घेऊया. नेक्स्ट पेज. यामध्ये मला जाणून घ्यायला आवडेल, मग मुलांना कोणते प्रश्न विचारायचे आहेत, तर त्यांच्या डोक्याला चालना देणारे प्रश्न, विचार करायला लावणारे प्रश्न, ज्या प्रश्नांमध्ये होकारार्थी नकारार्थी उत्तर येतात, पटकन मुलांना जास्त विचार करायला लागत नाही असे प्रश्न न विचारता ज्या प्रश्नांवरती मुलांना थोडा काळ थांबून विचार करायला भाग पाडते असे प्रश्न आपण मुलांना विचारणार आहोत. पाळीव प्राणी कोणते हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात का? प्राणी कोणत्या प्रकारचे आवाज काढतात हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या आजूबाजूला लोकांबद्दल, ते करत असलेल्या कामांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपला परिसर आपण कसा सुंदर बनवू शकतो हे आपल्याला माहिती आहे का? कारण मुलांच्या संकल्पना आपलं कुटुंब, माझं घर, माझी शाळा, त्याच पुढे जाऊन विस्तृतपणे माझा समाज, माझा गाव या अनुषंगाने त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिथे तुम्ही वावरता तो परिसर तुम्हाला अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी तुमच्या काय कल्पना असतील याबाबत विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणे आवश्यक आहे. आणि ते जे विचार मांडतील ते सुद्धा सहजतेने आपण स्वीकारायचे आहेत. मग यामध्ये मुलं हे विचार मांडत असताना मुलांमध्ये पूर्वज्ञान काय असणार आहे, तर पर्यावरणीय संकल्पनेमध्ये लोक जे काम करत आहेत त्याबाबत मूलभूत ज्ञान मुलांना असणार आहे. जरी परिसरातील सर्व व्यवसाय माहीत नसतील तरी परिसरातील काही प्राणी, पक्षी, काही कामकाज याबाबत मुलांना माहिती असणार आहे. गणित विषयामध्ये 1 ते 20 पर्यंत संख्या मोजण्यास ही मुलं सक्षम असणार आहेत. बेरीज वजाबाकीचेही मूलभूत ज्ञान त्यांना असणार आहे. इंग्रजीमध्ये रीड अँड राईट इंग्लिश वर्ड्स अँड सिम्पल स्टेटमेंट्स, त्यांना सोपी सोपी वाक्य, शब्द यांचं वाचन आणि लेखन करता येत असणार आहे. मराठीमध्ये शब्द आणि वाक्य त्यांना लिहिता आणि वाचता येणार आहे. चित्रांमध्ये छापलेल्या ज्या वस्तू आहेत किंवा दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत या वस्तू त्यांना ओळखू येणार आहेत. आपण इयत्ता पहिलीमध्ये जो संकल्पनेचा प्रकल्प घेतलेला होता यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. नेक्स्ट पेज प्लीज. या प्रकल्पामध्ये पुढे आपल्याला अध्ययनाची उद्दिष्टे काय आहेत ती पाहिजे आहेत. या प्रकल्पाद्वारे मुलांना काय माहिती होणार आहे, तर कालच्या प्रकल्पामध्ये जसं मुलांनी विविध पक्ष्यांची माहिती मिळवली, त्यांचे आवाज, त्यांचे वर्गीकरण ओळखलं, त्यांचे राहण्याचे निवास ओळखले, त्याचप्रमाणे आजच्या प्रकल्पामध्ये मुलं प्राण्यांचे विविध आवाज ओळखणार आहेत, विविध प्राण्यांचे विविध गटांमध्ये वर्गीकरण कसं करायचं, त्यांच्या परिसरामध्ये सभोवताली जी वाहतुकीची विविध साधनं आहेत त्याबाबत मुलांना माहिती होणार आहे.
जे विविध व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये काय नावं आहेत? 2 अंकी संख्यांवर मूलभूत अंकगणित क्रिया कशा लागू करायच्या? मराठी कविता तालासुरात कशा पाठ करायच्या? मराठीमध्ये कविता पाठ करून नामवाचक शब्द, क्रियावाचक शब्द कसे ओळखायचे? चांगल्या सवयी केवळ समजून न घेता त्या आचरणात आणण्यासाठी कसं सक्षम व्हायचं? या सर्व बाबी या प्रकल्पातून विद्यार्थी शिकणार आहेत. चित्रे काढणे, चित्रे काढणे, त्यांना रंग देणे, तसंच परिसर सुशोभित करण्याचे मार्ग लिहिणे. आपला परिसर सुंदर, स्वच्छ कसा करता येईल यासाठी चांगले विचार करून मार्ग शोधणार आहेत. माझ्या शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण कृपया सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवावेत, म्हणजे आपल्याला प्रकल्प समजून घेताना अडचण येणार नाही. नेक्स्ट पेज. KWL तक्ता. यामध्ये पहा, जेव्हा आपला आजूबाजूचा परिसर आहे ते सुरुवातीला मुलं मला हे माहिती आहे याबाबत लिहिणार आहेत. मला काय जाणून घ्यायचं आहे याबाबत मुलं मांडणार आहेत की या प्रकल्पातून त्यांना काय समजून घ्यायचं आहे. आणि प्रकल्पाच्या शेवटी मला या प्रकल्पाद्वारे कोणती नवीन माहिती मिळाली, मी या प्रकल्पातून कोणत्या नवीन गोष्टी शिकलो, या प्रकल्पामुळे माझ्या ज्ञानात काय भर पडली, या बाबी शेवटच्या मुद्द्यामध्ये मुलं मांडणार आहेत. पुढील पानावरती आपल्याला ज्ञानाचे भंडार हा मुद्दा सांगितलेला आहे. यामध्ये आपला मित्र ऑरो हा आपल्याला काही मनोरंजक घटना सांगणार आहे आणि तो सर्वांशी त्या घटना सर्वांना सांगणार आहे. आणि त्यामध्ये या ऑरोकडे त्याच्या शेजारी एक कुटुंब आहे आणि तिथे काही गायी आणि शेळ्या आहेत आणि ते शेजारी त्या जनावरांचं दूध विकतायत. मग ऑरोने सुद्धा त्याच्या आईला सांगितले की मलाही एखाद्या प्राण्याची काळजी घ्यायची आहे. मग आई म्हणाली, आपण घरामध्ये एक कुत्रा ठेवू शकतो किंवा एक कुत्रा पाळू शकतो. मग विद्यार्थ्यांना आपण हा प्रश्न विचारू शकतो की तुम्ही एखादा प्राणी पाळला आहे का? जर तो प्राणी तुम्ही पाळला आहे तर त्या प्राण्याची तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणकोणते प्राणी तुम्हाला पाळीव प्राणी दिसतात याची माहिती आपण मुलांना विचारू शकतो. मग आपण मुलांना तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे कोणते प्राणी आहेत, तुमच्या शेजारी तुम्हाला कोणता प्राणी सर्वात जास्त दिसतो, तुमच्या शेजारच्या एखाद्या प्राण्याची काळजी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कोणता प्राणी निवडाल, आणि प्राण्यांच्या दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करा, त्यांना ओळखा आणि तक्त्यांमध्ये त्यांची नावे योग्य ठिकाणी लिहा. मुलांच्या प्रश्नोत्तरामधून त्यांना काय वाटतं, किती मुलांकडे पाळीव प्राणी आहेत किंवा पाळीव प्राण्यांबद्दल आवड आहे याची माहिती विचारून चित्रांमध्ये काही जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी यांची चित्र दिलेली आहेत. त्यांची चित्र पाहून मुलांना ती ओळखण्यास सांगायची आहेत. त्यांनी ओळखल्यानंतर त्यांची नावं त्यांना त्या तक्त्यांमध्ये लिहायला सांगायची आहे. चर्चात्मक पद्धतीने मुलांकडून असलेली माहिती, ज्ञान आपण जाणून घ्यायचं आहे. लगेचच मुलांना प्रश्नांची उत्तरं न सांगता विचार करायला थोडा वेळ द्यायचा आहे. त्याही पुढे जाऊन मुलांना स्वतः उत्तर जेव्हा देता येणार नाही त्यावेळेस मुलं एकमेकांमध्ये चर्चा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत का हेही पाहायचंय. म्हणजेच मुलांना प्रयत्न करण्यासाठी, इतर विद्यार्थ्यांशी समायोजन, चर्चा, संभाषण करण्यासाठी आपण त्यांना वेळ द्यायचा आहे. नेक्स्ट पेज. ज्ञानाचं भांडार या पुढील पानावरती आपण त्यांना प्राण्यांचं वर्गीकरण करायला सांगायचं आणि त्यानुसार तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे. मुलांना पाळीव प्राणी माहिती आहेत, वन्य प्राण्यांची नावं माहिती आहेत. बऱ्यापैकी त्यांना इयत्ता 1ली ते 3री मध्ये विविध प्राण्यांची चित्र त्यांनी पाहिलेली आहेत. मग यामध्ये पाळीव प्राणी कोणाला म्हणायचं, वन्य प्राणी कोणाला म्हणायचं याची मुलांना माहिती देऊन, विविध चित्रे दाखवून मुलांना या प्राण्यांचं वर्गीकरण ह्या तक्त्यामध्ये आपण लिहायला सांगायचं आहे, की ज्यामुळे मुलांना या पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी ही संकल्पना पण लक्षात येणार आहे आणि त्यांचा लिखाणाचा सुद्धा सराव होणार आहे. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो मॅम, येतोय येतोय. हो मॅडम, येतोय. आपल्या घराजवळ राहणाऱ्या प्राण्यांना आणि आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली अन्न पाणी देऊन त्यांची काळजी आपण घेऊ शकतो. म्हणजे घरातील जे प्राणी आपण पाळतोय
तर त्याची काळजी कशी घ्यावी किंवा ही मुलं कशी काळजी घेतात. काही मुलांच्या घरी अगोदरच पाळीव प्राणी जर असतील तर त्यांना त्यांचा अनुभव वर्गातील मुलांसमोर सांगण्यास सांगावा, की त्यांनी तो प्राणी कुठून आणला किंवा एखाद्या रस्त्यावरच्या पिल्लाला त्यांनी पाळलं का. अगदी कुत्रा हा प्राणी सुद्धा आपण जर मुलांकडे माहिती विचारली तर आपल्याला अगदी हा सहज सोपा विषय वाटतो. पण मुलांशी बोलत असताना धनगरांच्या पाड्यांवरती असणारी कुत्री, त्यांच्या सवयी, त्यांच्या लकबी, दैनंदिन आपल्या घरामध्ये असणारं कुत्रं किंवा त्या कुत्र्याच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत, म्हणजे ज्यामध्ये शेपर्ड आहे किंवा वेगवेगळ्या बुलडॉग आहे. आणि मुलांना जेव्हा आपण ही माहिती विचारतो, तर ज्या मुलांकडे असे वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, तर मुलं हा अनुभव शेअर करतात, त्यांच्या सवयी सांगतात. आणि आपण मुलांना यासाठी बोलतं करायचं आहे, की तुमच्या घरात जेव्हा प्राणी पाळले जातात, तर त्यावेळेस तुम्ही काय करता? त्या प्राण्या म्हणजे कोणत्या ब्रीडचा आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी काय काय करता? मग तो प्राणी घरी गेल्यानंतर तुमच्याशी कशा पद्धतीने वागतो. मग मुलं त्यांचे वेगवेगळे अनुभव खूप सुंदर शब्दामध्ये आपल्या समोर सांगतात. वास्तविक जीवनातील परिस्थितीवरती आधारित हा उपक्रम आहे, ज्यामध्ये मुलं प्राण्यांची नावं ओळखतील आणि वर्गीकरण करतील आणि त्यामध्ये ते त्यांचे विचार आणि निरीक्षण कौशल्य मांडतील. कधी कधी पाळीव कुत्र सुद्धा कुत्र्याने सुद्धा घरातल्या एखाद्या व्यक्तीला चावा घेतलेला असतो किंवा ते अंगावरती विस्परलेलं असतं. मुलं हे त्यांच्या शब्दामध्ये असे अनुभव अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात. कधी कधी हे वर्णन करत असताना तोडक्या मोडक्या शब्दात येतं, त्याच्यामध्ये सुसंगतपणा असत असत नाही. परंतु मुलं ज्या पद्धतीने बोलतील त्याचा जर आपण स्वीकार केला तर त्या मुलाला आपण कसं बोलायचं किंवा मला बोलता येतं हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये वाढतो. मीही माझं मत मांडू शकतो आणि त्यांनी मांडलेल्या सुंदर विचारांची जुळवणी आपण करून पुन्हा त्याचं आपण मुलांसमोर सादरीकरण करायचं आहे. मग मुलं ज्यावेळेस ह्या प्राण्यांसाठी आपण काय करू शकतो किंवा इतर मित्रांची मुलं अनुभव ऐकतात, की याच्याकडे प्राणी आहे, तो किती त्याच्यासाठी काय काय करतोय किंवा तो त्या प्राण्याला कसं सांभाळतोय. गावी जाताना अगदी काही कुटुंब प्राणी सुद्धा आपले पाळीव प्राणी सुद्धा सोबत घेऊन जातात. आणि मग हे मुलांचे वेगवेगळे अनुभव जेव्हा वर्गातील इतर मुलं ऐकत असतात, तेव्हा आपल्याला अधिक त्यांच्याकडून ही वर्णनं आणि विविध बाबी आपल्याला ऐकायला मिळतात. नेक्स्ट पेज. आपण ह्या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त मुलांना बोलण्यासाठी संधी द्यायची आहे, त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. विविध मुलांचे विविध अनुभव असतील, त्यासाठी पुरेसा वेळ देऊन या मुलांना आपण बोलतं करायचं आहे, संभाषण करायला सांगायचं आहे, चर्चा करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी आणि सादरीकरणासाठी वेळ द्यायचा आहे. यामुळे मुलांना वेगवेगळे अनुभव एकमेकांशी सांगता येणार आहेत, सादर करता येणार आहेत. आणि माझ्या घरातील एखादी गोष्ट मला जेव्हा सांगायची असते, तेव्हा मुलं खूप छान पद्धतीने याचं वर्णन करत असतात, सांगत असतात. मग आपण ह्या मुलांसाठी हा जो उपक्रम घेत आहे, तर त्या उपक्रमामध्ये मुलांना त्यांच्या विचारशक्तीसाठी योग्य वेळ देणं ही अत्यंत गरजेची बाब आहे. यासोबत या पुढील पानावरती पर्यावरणावरती आधारित उपक्रम दिलेला आहे, की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सांगतो की मी माझ्या आजी आजोबांच्या घरी जायला मला आवडते, जे गावामध्ये राहतात आणि गावात उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नाहीये, तर त्याऐवजी कोंबड्यांच्या आवाजाने मला जाग येते. आणि यामुळे मला जवळपास राहणाऱ्या प्राण्यांचे सुद्धा आवाज ऐकू येतात आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज तुम्हीही ऐकले असतील. म्हणजे मुलांना आपण त्यांच्या निरीक्षण शक्ती, श्रवण शक्तीचा उपयोग करून, की तुम्ही कोणकोणते आवाज ऐकलेले आहेत, तुम्हाला कोणकोणत्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज माहिती आहेत, याची माहिती आपण विचारायची आहे. आणि ही विचारल्यानंतर या पानावरती जो तक्ता आपल्याला दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये प्राण्यांची चित्रे आणि प्राण्यांचा जो आवाज दिलेला आहे, म्हणजे भुंकणे, म्याव म्याव, बे बे, कुकडुकू, डराव डराव असे जे वेगवेगळे आवाज दिले आहेत, त्याचे सुसंगत प्राण्याशी जोड्या लावण्यासाठी मुलांना सांगायचं आहे. यामध्ये मुलांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन शिक्षकांनी, पालकांनी मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी निभवायची आहे. नेक्स्ट पेज. पर्यावरणावर आधारित उपक्रमामध्ये आपण मुलांना थोडा विचार करायला सांगून, तुम्ही कोणकोणत्या प्राण्यांचे आवाज ऐकले, मग तुम्हाला कोणत्या प्राण्याचा आवाज सर्वात जास्त आवडतो. माझी स्वतःची शाळा नदीकिनारी असल्यामुळे
माझे विद्यार्थी मला सांगायचे की मॅडम आम्हाला मोराचा आवाज खूप आवडतो. मग आपली शाळा जर ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, या पद्धतीनुसार आपल्याला मुलांची वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळणार आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला मुलांना नसलेली माहिती त्यांना सांगायची आहे. जी माहिती त्यांच्याकडे आहे ती आपण जाणून घ्यायची आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्राण्यांचे आवाज ऐकू येतात? या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपण विचारून घ्यायचंय. कोणता प्राणी चित्कारतो? चित्कारण्याचा आवाज कोणता प्राणी काढतो? हे आपण मुलांना विचारायचं आहे. मनोरंजनासाठी मुलांना त्यांना त्यांच्या आवडीच्या प्राण्याचे जे आवाज आहेत ते काढण्यास सांगावेत. आणि यामुळे वर्गामध्ये एक आनंददायी शिक्षणाचं वातावरण निर्माण होणार आहे. कारण या लहान मुलांना कृतीयुक्त बाबी फार आवडतात. त्यावेळेस आवडीच्या प्राण्यांचे आवाज आपण मुलांना काढायला सांगतो. मुलं खूप या गोष्टीचा आनंद घेतात. किंवा मुलांनी जर घरी हा प्रकल्प करत असताना त्यांनी काढलेले आवाज आपण पालकांच्या मदतीने फोन वापरून, ह्या नकला रेकॉर्ड करून किंवा त्याचा व्हिडिओ बनवून जर आपण इतर मुलांना दाखवला, तर यामुळे विवेचनात्मक विचार, डिजिटल व माध्यम साक्षरता ही कौशल्य सुद्धा आपल्याला विकसित करता येतात. आणि ज्या पद्धतीने आरशामध्ये पाहिल्यानंतर मनुष्याला स्वतःकडे बघून आनंद मिळतो, हे नैसर्गिक आहे. त्याच पद्धतीने लहान मुलांना त्यांनी केलेल्या कृती जेव्हा आपण स्क्रीनवरती दाखवतो, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर येणारं निरागस हसू फार आनंद देणारं असतं. मुलांनी त्यांनी केलेल्या कृती जर आपण शाळेमध्ये डिजिटल माध्यमातून त्यांना दाखवू शकलो, इतर मित्रांना दाखवू शकलो, तर यामुळे इतर मुलांना प्रेरणा आणि प्रबलन मिळतं. बाकीची मुलं सराव करू लागतात, निरीक्षण करू लागतात आणि आनंददायी वातावरणामध्ये कृतीयुक्त शिक्षण खूप छान पद्धतीने आपल्याला मुलांना देता येतं. जर एखाद्या मुलाला चा स्वभाव लाजिरवाणा असेल, त्याला पुढे सगळ्यांशी बोलताना तो गोंधळत असेल, घाबरत असेल, तर अशा वेळेस या प्रकल्पामुळे इतर मुले एकमेकांना सहकार्य करतात, शिक्षकांना सांगतात किंवा एखाद्या मुलाकडे एखादं कौशल्य आहे, परंतु सादरीकरणासाठी किंवा पुढे येण्यासाठी जेव्हा ते मूल घाबरतं, पण ते गटात खेळत असताना मात्र वेगवेगळे आवाज काढून दाखवत असतं, शिळ घालत असतं, नवीन एखाद्या पक्ष्याची, प्राण्याची माहिती सांगत असतं, तेव्हा तीच 4 मुलं येऊन शिक्षकांना सांगतात, की "मॅडम, सर, याच्याकडे बघा, याला ना हा आवाज काढता येतो, पण हा तुमच्या समोर यायला घाबरतो." अशा मुलांचे ही कौशल्य पुढे आणण्यासाठी हा छोटासा सुंदरसा उपक्रम फार उपयोगी आहे. नेक्स्ट पेज प्लीज. यामध्ये मुलांसाठी खेळ खेळूया म्हणून पण आपण दिलेलं आहे, की ज्यामध्ये अ, मुलं जवळच्या बागेमध्ये क्रिकेट, विटूदांडू, पकडापकडी असे विविध खेळ खेळतायत आणि खेळता-खेळता सगळी मुले पळून-पळून दमली म्हणून खाली बसली आणि थकली होती, पळता येत नव्हतं म्हणून घरी परत जाण्याचं सुचवल्यानंतर रोहन असं म्हणतोय, की त्याला एक खेळ माहिती आहे ज्याच्यामध्ये पळण्याची गरज नाही. मग त्यामध्ये कोणता खेळ सांगितला त्याने, तर ज्यामध्ये एका संख्येचा विचार करायचा आहे आणि काही आकडेमोड करायला सांगायची आहे. प्रत्येक गणना केल्यानंतर त्याचं उत्तर 3 येत असेल. सुरुवातीला कोणाचाच विश्वास त्यावर बसला नाही आणि खेळ खेळल्यानंतर मात्र सर्व खरे सर्वांच्या समोर आले. शेवटी 3 उत्तर येत होते. जेव्हा मी त्याला विचारलं, की "तो माझं मन वाचू शकतो का?" तर तो हसून म्हणाला, "ही एक युक्ती आहे जी कोणीही शिकू शकतो." आणि त्याने सर्वांना एक युक्ती शिकवली. ती आपण ह्या पानावरती दिलेली आहे, की 10 पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही संख्येचा विचार करायचा. आता 7 क्रमांकाच्या संख्येचा जर आपण विचार केला आहे, तर 7 अधिक 7 14 बेरीज येते किंवा 2 गुणिले 7 केल्यानंतर 14 उत्तर येतं. त्यामध्ये 6 मिळवल्यानंतर आपल्यापुढे 20 हा अंक येतो. पहिल्या पायरीमध्ये उत्तरामधून तुम्ही विचार केलेली संख्या जेव्हा वजा केली जाते, तेव्हा 20 वजा 7 13 हे उत्तर येतं. त्यातून पुन्हा 3 वजा केल्यानंतर आपल्यासमोर 10 उरतात. आता या संख्येतून पुन्हा सुरुवातीला विचार केलेली संख्या वजा केल्यानंतर आपल्यासमोर उत्तर 3 राहतं. हा खेळ तुम्ही कितीही वेळा खेळलात, तरी तुम्हाला उत्तर 3 हेच मिळतं. मुलांना गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी असे अनेक छोटे-छोटे खेळ आहेत, जे मुलांना गणितीय क्रियांमधून खेळता येतात, त्याचा अनुभव घेता येतो. चला सजग होऊया. या सजग होऊयामध्ये मुलाने एक छोटीशी आईणी कृती सांगितली आहे. मुलाला तिने जाऊन बागेतून आंब्याची पानं गोळा करून आणायला सांगितली होती. हा मुलगा बागेत गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की आंब्याचा ऋतू नसल्यामुळे आंब्याच्या झाडावर पानं नव्हती.
त्यामुळे आंब्याचं झाड कुठलं हे त्याला ओळखता येत नव्हतं. वेगवेगळ्या झाडांची पानं त्यांनी गोळा केली आणि घरी पोहोचल्यानंतर त्याने आईला स्वतःच्या मनात असलेल्या गोंधळाबद्दल सांगितलं. मग आईने त्याला आंब्याचं पान कसं ओळखायचं याबाबत माहिती सांगितली. हेच तुमच्या माझ्या बाबत होतं का? आपल्याला पर्यावरणातील प्रत्येक झाडाबाबत माहिती आहे का? मग ते ओळखताना कसं ओळखायचं? अगदी मुलांना तुम्ही कडुनिंब आणि कढीपत्ता या 2 पानाची जर झाडं आपल्या परिसरात असतील आणि त्याची पानं जर पाहायला सांगितली, तर मुलं खूप सारी निरीक्षणं आपल्यासमोर मांडतात. मग त्यामध्ये चव असेल, वास असेल, झाडाची रचना असेल, या वेगवेगळ्या अनुषंगाने मुलं आपली निरीक्षणं आणि त्या पानांची वर्णनं आपल्याला सांगत असतात. आपण मुलांना आंबा, पिंपळ, कडुलिंब, पेरूच्या झाडांची पानं कशी आहेत याचं निरीक्षण करा. मुलं सांगताना थकत नाहीत. इतक्या छान पद्धतीने मुलं या सर्व झाडांच्या पानांचं वर्णन करतात आणि आजूबाजूच्या परिसरामधील असलेली विविधता आपल्याला सांगतात. यामधून मुलांची जी निरीक्षण शक्ती आहे, की गुलाबाचं पान म्हणजे गुलाबाच्या झाडाची पानं कशी असतात हे मुलांना विचारल्यानंतर ती लांब पण असतात आणि आखूड आणि गोल पण असतात असं मुलं सांगतात. मग एकाच झाडाची पानं 2 प्रकारची कशी? असं जेव्हा आपण मुलांना विचारतो, त्यावेळेस लांब पानं पाहताना वेलवर्गीय जो गुलाब आहे, त्यामध्ये असणारी पानं ही वेगळ्या स्वरूपाची असतात आणि जे मोठे गुलाब असतात, त्याची पानं मात्र वेगळ्या स्वरूपाची असतात. म्हणजे मुलं त्यांना जे अनुभव आलेले आहेत, त्या अनुभवातून आपल्यासमोर ही निरीक्षणं मांडत असतात. पुढील पानावरती खेळ खेळूया हा उपक्रम दिलेला आहे. यामध्ये मुलांनी जी पानं आणलेली आहेत, त्या पानांमध्ये 4 पानांच्या आकारामध्ये काय-काय फरक आहे? पानांच्या कडा तुम्हाला कशा दिसतायत? त्या एकमेकांपासून कशा वेगवेगळ्या आहेत? किंवा या पानांमध्ये काय-काय फरक आहे? जेव्हा तुम्हाला सगळी पानं मिळाली, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये काय फरक जाणवतोय? या पानांचा सुगंध येतोय का? त्या पानांना त्यांचा वास आहे का? पानांची रचना कशी आहे? आणि तुम्ही डोळे बंद करून, ती पानं हातामध्ये घेऊन, पानांना केवळ स्पर्श करून, कोणतं पान कोणत्या झाडाचं आहे, हे तुम्ही सांगू शकता का? म्हणजेच स्पर्श, वास, चव अशा विविध गोष्टींचे मुलांकडून आपण माहिती घेऊ शकतो. पेरूचं पान चवीला तुरट स्वरूपाचं लागतं. मुलं बदामाची पानं खातात किंवा तुळशीची पानं खातात. मुलांना ह्या चवी सांगता येतात आणि जर आपण मुलांशी बोललो, तर नक्कीच आपल्यालाही मुलांकडून नवनवीन माहिती ऐकायला आणि अनुभवायला मिळते. यासाठी फक्त मुलांनी मांडलेली मतं, त्यांनी सांगितलेली विविध माहिती, कधी-कधी आपल्यालाही माहीत नसणारी नावं, म्हणजे जशा रानभाज्या आहेत, शेतामध्ये, ऊसाच्या शेतामध्ये उगवून येणारे वेगवेगळ्या वनस्पती आहेत, वेगवेगळी मुळं आहेत, याची मुलं अतिशय सुंदर पद्धतीने माहिती सांगतात. मग मुलांमध्ये असणारी जी विचारसरणी, तार्किक विचारसरणी आहे किंवा गणनेवर आधारित उपक्रम, मूलभूत क्रिया करून दिलेल्या गणितांची उदाहरणं या दोन्ही टप्प्यांमध्ये मुलं करतील, सांगतील आपल्याला. त्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्याची जी क्षमता आहे, म्हणजे मगाशी जे आपण गणिती खेळ घेतला, तो गणिती खेळ घेत असताना त्यांना त्यामध्ये येणारी समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या विविध मार्गांवर आपण विचार करू शकतो, या अनुषंगाने मुलं विचार करतील. सुरुवातीला खेळ खेळत असताना शिक्षकांकडून, पालकांकडून ज्या सूचना येतील, त्या सूचनांचं पालन करून ही मुलं खेळ खेळतील आणि तो खेळ शिकून मग ते इतरांना तो शिकवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे त्यांच्यामध्ये सुरुवातीला एकाग्रता असेल, सामंजस्य असेल, अनुकरण असेल आणि त्याची स्वीकृती सुद्धा असेल. त्यानंतर आपल्याला म्हणल्यावर झालेलं हात वर केला आकलन सांगायचं. एकत्र करण्यासाठी सहकार्याची भावना असेल, मदतीची भावना असेल. नेक्स्ट पेज प्लीज. यामध्ये ज्ञानाचं भांडार. हो व्हिडिओ प्रकल्पाच्या या टप्प्यावरती आपण पूर्वी झालं. जेव्हा मुले एक प्रसंग दिलेला आहे, की पूर्वी जेव्हा मुलं गावी जात होती, तेव्हा रेल्वेतून उतरल्यानंतर घोडागाडी असायची. आता आपल्याला शहरांमध्ये घोडागाडी मिळू शकत नाही. शहरातली लोकं फिरण्यासाठी ई-रिक्षा, ऑटो रिक्षा या वाहनांचा वापर करतात. मग या उतार्यावरून मुलांना आपण तुमच्या परिसरामध्ये फिरण्यासाठी लोकं कोणकोणत्या वाहनांचा वापर करतात? तुम्हाला
वेगवेगळ्या वाहनांबद्दल किती माहिती आहे हे आपल्याला विचारायचं आहे. यामध्ये मुलांकडून आपल्याला वेगवेगळे प्रकारची उत्तरं येणार आहेत. मग तुम्हाला परिसरात कोणती वाहनं दिसतात? जर तुमच्याकडे कार नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांना कशा भेटी देता? अगदी दुर्गम भाग असेल, ग्रामीण भाग असेल तर आम्ही पायी चालत जातो, आमच्याकडे वाहनं नाहीयेत. किंवा खेडेगाव असेल तर तिथे बसची व्यवस्था नसते, तेव्हा तिथे दुचाकीचा वापर होतो, ट्रॅक्टरचा वापर होतो, ट्रेलर वापरले जातात. मग मुलांकडून आपल्याला वेगवेगळी उत्तरं या प्रश्नांच्या अनुषंगाने मिळणार आहेत. प्रवासाव्यतिरिक्त आपण वाहने कोणत्या कारणासाठी वापरतो? इथे मुलं आपल्याला निरीक्षणातून कोणकोणते व्यवसाय करताना, मग जे फेरीवाले विक्रेते आहेत, भाजी विकणारी लोक आहेत, व्यवसायासाठी बाहेर जाणारे लोक आहेत, मार्केटला जाणारे शेतकरी आहेत, अशा वेगवेगळ्या वाहनांचं निरीक्षण करून मुलं आपल्याला विविध वाहनांची नावं सांगणार आहेत, त्यांचा उपयोग सांगणार आहे. याच पानावरती वाहनं आणि त्यांच्या नावांची चित्र आपल्याला नावं आणि त्यांचे वाहनांची चित्र आपण दिलेली आहेत. मुलं वाहनं आणि त्यांची नावं यांच्या जोड्या लावतील आणि ती वाहनं ओळखतील. ज्ञानाचं भंडार यामध्ये मुलांना माहिती शोधा आणि उत्तरं द्या. नेक्स्ट पेज. याबाबत मुलांना माहिती सांगायची आहे. तुमच्या पालकांशी किंवा कोणत्याही वाहन मालकाशी बोलायचं आहे. आता आपण प्रत्येक घरामध्ये कोणतं ना कोणतं वाहन पाहतोय. मुलांना त्यांच्या पालकांशी किंवा एखाद्या वाहन मालकाशी संवाद साधायला सांगायचा आहे. आणि तक्त्यामध्ये दिलेल्या वाहनांपैकी कोणती वाहनं पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि किंवा बॅटरीवरती चालतात ते त्यांना शोधायला सांगायचं आहे. आणि याचं वर्गीकरण करून मुलांना पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी वाहनं, वीज किंवा बॅटरीवर चालणारी वाहनं, गॅसवर चालणारी वाहनं, अशी विविध प्रकारची वाहनांची माहिती घ्यायला सांगायची आहे आणि त्याचं वर्गीकरण त्यांना लिहायला सांगायचं आहे. हे करत असताना ज्या वेळेस चाकाचा शोध लागलेला नव्हता किंवा चाकाचा शोध लागल्यानंतर सुरुवातीला कोणती वाहनं असतील, पूर्वीच्या काळी कोणकोणत्या प्रकारची वाहनं होती, मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करत असेल, याबाबत मुलांना माहिती विचारायची आहे आणि ती त्यांच्याकडून आलेली माहिती आपण जाणून घ्यायची आहे. हा अनुभवात्मक उपक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थी पालकांशी संवाद साधेल, त्याला विविध वाहनांची माहिती मिळेल, तेव्हा त्याच्यामध्ये संवादाचं कौशल्य, सहयोगाचं कौशल्य विकसित व्हायला मदत मिळणार आहे. मला अधिकाधिक वाहनांबद्दल माहिती मिळाली पाहिजे आणि गंमत म्हणजे ज्यावेळेस त्याला ही वेगळी माहिती कळायला सुरुवात होईल, तेव्हा त्याच्यामध्ये अधिकाधिक माहिती मिळण्याची जिज्ञासा निर्माण होणार आहे आणि त्याच्यातून तो प्रयत्न करून मला जास्तीत जास्त वाहनांची माहिती कशी मिळवता येईल, यासाठी तो धडपडणार आहे. आणि ही उपक्रम पूर्ण करताना या उपक्रमासाठी ज्या ज्या लोकांची त्यांना मदत होणार आहे, त्यांच्याबाबत कृतज्ञता वाटल्यामुळे पालकांप्रती किंवा आपल्या परिसरातील लोकांप्रती त्यांच्यामध्ये कृतज्ञतेचं मूल्य रुजणार आहे. कारण आपण आजूबाजूला जेव्हा रोज वाहनं पाहतोय, तेव्हा त्या वाहनांचे वहन कशा पद्धतीने होतं किंवा आपल्याला नवीन माहिती मिळाल्यानंतर मुलांमध्ये हा एक अनुभव नाविन्यपूर्ण असणार आहे. नेक्स्ट पेज. या पानावरती आपण व्होकॅब्युलरी इंग्रजी घेणार आहोत. इंग्रजी विषयाअंतर्गत आपण इथे एक संवाद दिलेला आहे. There is a cloth ironing shop in my neighborhood. The person who works there goes door to door every morning to collect cloth. हा उतारा आपण मुलांना वाचन करायला सांगायचा आहे. वाचन करून त्याच्यातून तुम्हाला काय समजलं, याबाबत आपण त्यांना माहिती विचारायची आहे. Look at the pictures given below. Draw a smiley next to the workers you have seen in your neighborhood. मुलांना व्हॉट्सअपमुळे किंवा मोबाईलमुळे स्माइलीज खूप छान पद्धतीने माहीत झालेल्या आहेत. त्यांना या पानावरती दिलेली विविध चित्रांचं निरीक्षण करायला सांगायचं आहे आणि जे जे वर्कर्स तुम्ही पाहिलेले आहेत किंवा तुमच्या परिसरामध्ये आहेत, तिथे तुम्हाला काय करायचं, सुंदरशा स्माइलीज ड्रॉ करायच्या आहेत. मुलांना हा उपक्रम कृतीयुक्त आणि आनंददायी वाटणार आहे.
कारण चित्र काढणं मुलांना स्वाभाविकरित्या आवडतं आणि ही चित्र काढत असताना मुलांना स्माइलीज काढायच्या आहेत. मग मुलं काय करतील, प्रथमतः चित्रांचं निरीक्षण करतील, की हा व्यवसाय माझ्या इथे शेजारी घराजवळ आहे. मग तिथे ते त्या चित्राचं त्यांना जेव्हा त्या गोलामध्ये काढायचं आहे त्यावेळेस त्यांच्यामध्ये रेखाटन कौशल्य आपल्याला दिसणार आहे, निरीक्षण कौशल्य दिसणार आहे. पुन्हा जर एखाद्या चित्राबद्दल त्यांच्या मनामध्ये गोंधळ असेल, मग आपल्या शेजारी राहणारा दुसरा मुलगा त्या चित्राला स्माइली काढतोय की नाही, मग ते त्याच्याबरोबर चर्चा करणार आहे. याच्यातून संभाषण कौशल्य सुद्धा घडून येणार आहे आणि मुलं कृतीयुक्तरित्या प्रकल्पातील हे पॉइंट सोडवणार आहेत. Look at the table below and read the words given in it. If you are having any difficulty in pronouncing these words, ask your parents for help. मुलांना शब्दांचे उच्चार करायला सांगायचे आहेत, की खालील टेबलमधील त्यांना शब्द पाहायचे, त्याचं वाचन करायचं आहे आणि ते करत असताना जर त्यांना प्रोनाऊन्स करताना म्हणजेच उच्चार करताना काही अडचणी येत असतील तर तिथे त्यांनी त्यांच्या पालकांची, शिक्षकांची मदत घ्यायची आहे. या पानावरती काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि काही शब्द दिलेले आहेत. हे पिक्चर्स दिलेले असताना त्याचं इंग्रजीमध्ये नाव काय आहे, त्याचा उच्चार कसा करायचा आहे आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो. बऱ्यापैकी आता आपण संभाषण करत असताना मांग्लिश पद्धतीने बोलतोय, म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्हीचं आपण काय करतोय, एकत्रीकरण करतोय. या प्रकल्पामध्ये अशी गंमत येणार आहे की जेव्हा मुली किंवा मुलं ही माहिती लिहिणार आहेत, की अरे आपण जो शब्द मराठीमध्ये वापरतोय हा शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा जसाच्या तसा आहे किंवा इंग्रजीतले शब्द आपण मराठीमध्ये जसेच्या तसे वापरत आहोत. आणि यामुळे मुलांना तुलना करणं, लक्षपूर्वक ऐकणं, त्या शब्दांचा उच्चार करून पाहणं, अर्थातच त्याचा सराव करणं, सराव करत असताना त्या शब्दांचा इंग्रजी, मराठी अर्थ जाणून घेणं, या सर्व बाबी घडून येणार आहेत. आणि हे करत असताना त्यांना शिक्षकांचं सहकार्य लागणार आहे, पालकांचं सहकार्य लागणार आहे, आपल्या मित्रमैत्रिणींचं सहकार्य लागणार आहे आणि मुलं या निरीक्षणातून, संवादातून, संभाषणातून नवनवीन शब्दांचा संग्रह त्यांच्यामध्ये वाढणार आहे. विविध शब्दांचे अर्थ ती मुलं जाणून घेणार आहेत. आपल्याला प्रकल्पामध्ये जी चित्र दिसतात, या चित्रांच्या व्यतिरिक्त जर विविध व्यवसाय त्यांच्या परिसरामध्ये असतील तर मुलं आपल्याला नक्कीच त्या व्यवसायांना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हे सुद्धा आपल्याला विचारणार आहेत. म्हणजेच इथं त्यांचं शब्दभंडार मराठी विषयाचं, इंग्रजी विषयाचं वाढणार आहे. यासाठी आवश्यक तो वेळ शिक्षकांनी त्या प्रत्येक पानावरील प्रत्येक कृतीला देणं गरजेचं आहे. वर्गातलं प्रत्येक मूल या प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने सहभागी होईल, कशा पद्धतीने ते कृतीयुक्त सहभाग घेईल आणि जास्तीत जास्त विचार करून आपल्या शंका मांडेल, यासाठी आपण सर्वांनी यामध्ये प्रयत्न करायचे आहेत. नेक्स्ट पेज प्लीज. व्होकॅब्युलरी इनरिचमेंट मध्ये इथे आणखी आपल्याला काही चित्र दिलेली आहे की ज्यामध्ये मुलांना त्याचे इंग्रजी अर्थ, इंग्रजी शब्द, मराठी अर्थ आणि मराठी उच्चार असं आपण मुलांना सांगितलेलं आहे. बघा, हे करताना आपण एक काळजी नक्की घेऊया. आपण आपलं एखादं मूल उच्चार करत असताना, कारण सर्वच पालक आपल्याकडे सुशिक्षित आहेत किंवा सर्वच पालकांची इंग्रजी उच्चार पद्धती योग्य आहे असं सांगता येणार नाही किंवा म्हणता येणार नाही आणि सर्वसामान्यपणे असं गृहीतक आपण मांडूही शकत नाही. मग जे मूल अगदी गरीब घरातलं आहे किंवा अशिक्षित पालकांचा आहे, ज्यावेळेस त्याच्याकडून एखाद्या शब्दाचा चुकीचा उच्चार होतोय तर प्रथमतः शिक्षकांनी स्वतः त्याच्यावरती दिलेली प्रतिक्रिया की बाळा असं नाही तर हा शब्द या पद्धतीने बोलला पाहिजे. जर त्याच वेळेस किंचित का हसू आपल्या चेहऱ्यावर आलं तर मुलं ते पाहतात आणि त्याच पद्धतीने जर इतर मुलं हसली किंवा वर्गातील शिक्षकांनी तटस्थ भूमिका निभावली आणि मुलं हसली तर त्याच वेळेस आपण चला रे बाळांनो, या मुलाला हा शब्द येत नाही, आपण सगळेजण त्याच्याकडून म्हणून घेऊया. सर्व वर्गाला कृतीयुक्तरित्या सहभागी घेऊन त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपण परिसराची माहिती घेत असताना त्याला इतर विषयांची जोड देऊन अधिक मुलांना माहिती कशी समजेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. एखादं मूल वर्गामध्ये जेव्हा ते सादरीकरण करतं आणि त्यामध्ये थोड्याफार चुका होतात, मग त्याच्या सहकारी मित्रांनी जे काही त्यावेळेस केलेल्या प्रतिक्रिया असतात, यामुळे ते मूल जर ते प्रबलन असेल, इतरांनी वाहवा केली तर त्या मुलाचा हात प्रत्येक कृतीसाठी वर असतो. पण या उलट थोडं जरी खच्चीकरणाची प्रक्रिया घडली तर ते मूल
पुढील कृतींमध्ये पुढे येण्यासाठी धजवत नाहीत. आपल्याला ह्या मुलांचा सर्वांगीण आणि बहुआयामी विकास करायचा आहे. मग यामध्ये मुलांना प्रबलन मिळावं. जर त्याच्याकडून एखादा उच्चार चुकीचा होतोय तर बरोबर उच्चार आपण वारंवार त्याच्याकडून म्हणून घेणं, प्रॉपर प्रनाऊन्स कसं करायचं, प्रनाऊन्स करत असताना कोणत्या अक्षरावरती ट्रेस द्यायचा, कोणतं अक्षर सायलेंट आहे, हे शिक्षक आणि कृतीयुक्तरित्या मुलांना करून दाखवावं, पाठीमागे म्हणून घ्यावं. आणि यामुळे मुलांचा इथे आत्मविश्वास वाढणार आहे. स्वतः कृती केल्यानंतर, स्वतः सराव केल्यानंतर तो शब्द योग्य रीतीने कसा बोलायचा आहे हे मुलांना समजणार आहे. समजल्यानंतर सुद्धा ती कृती वारंवार करून म्हणजे सराव करून घेतल्यानंतर त्याचं फिक्सेशन होणार आहे, दृढीकरण होणार आहे. ही ऍक्टिव्हिटी आपल्या मुलांना क्रिटिकल थिंकिंग करायला मदत करणार आहे. ज्या वेळेस हे पिक्चर्स मुलं बघणार आहेत त्यावेळेस हे कोणता व्यवसाय आहे, मग या व्यवसायाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे, फर्स्ट ते आयडेंटिफाय करणार आहेत, म्हणजे त्या चित्रावरून ते ओळखणार आहेत. आफ्टर दॅट ते क्रिटिकल थिंकिंग करणार आहेत की ते चित्र कशाबाबत आहे, कोणत्या व्यवसायाबाबत आहे. नंतर या कृतीमध्ये ते इनकम्प्लीट वर्ड्स कंप्लीट करणार, म्हणजे लिखाणाची कृती करणार आहेत. त्याचबरोबर त्यांना या सर्व व्यवसायांचा समाजासाठी काय उपयोग होतो, जर हे व्यावसायिक नसतील तर समाजामधील सर्व लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात का, याबाबत आपण मुलांशी जर चर्चा केली तर समाजाप्रती असणारा आदर, समाजातील असलेलं प्रत्येक व्यक्तीचं स्थान आणि प्रत्येक व्यक्तीचं महत्व याबाबत नक्कीच मुलांना माहिती मिळणार आहे. आणि आपण मुलांना हा घटक जर समाजात नसेल तर आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील का? मग अगदी आपल्या दरवाजावरती रोज येणारा दूधवाला असेल, आपल्याला वैद्यकीय सुविधा देणारे डॉक्टर असतील, आपले शिकवणारे शिक्षक असतील किंवा गावामध्ये गटार साफ करणारे सफाई कर्मचारी असतील. या प्रत्येकाचं काम मनुष्य जीवनासाठी किंवा सामाजिक परिपूर्णतेसाठी किती महत्वाचं आहे हे आपण मुलांना या घटकांमधून पटवून सांगायचं आहे, की ज्याच्यामुळे समाजाप्रती जाणीव जागृती होऊन प्रत्येक घटकाकडे आदराने पाहण्याची दृष्टी या मुलांमध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. नेक्स्ट पेज प्लीज. वास्तविक जीवनावरील प्रकरण अभ्यास या प्रकल्पातील पुढील पेजवरती आपण मुलांना अंताक्षरी हा खेळ जो त्यांना माहिती आहे की गाण्याच्या भेंड्या हा खेळ सर्व परिचित आहे, यामध्ये मुलांना याच खेळाच्या मदतीने आपण आपल्याकडील सर्व सदस्य, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची नावं आणि व्यवसायांची नावं यांची या खेळामध्ये मदत घ्यायची आहे. मग यामध्ये काय करायचं आहे तर जवळपासच्या लोकांची नावं, त्यांची कामं यांचा वापर करून हा खेळ आपण खेळायचा आहे. सर्व सदस्य, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची नावं, त्यांच्या व्यवसायांची नावं अशी मुलं एक एक करून सांगतील. जे कोणताही व्यवसाय करत नाहीत त्यांची दैनंदिन कामेच व्यवसाय म्हणून घ्या. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचा व्यवसाय हा अभ्यास आहे. प्रत्येक सदस्याला नाव सांगण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ द्यायचा आणि जे सदस्य 30 सेकंदामध्ये नाव सांगू शकत नाहीत ते खेळातून आउट होतील. शेवटी जो सदस्य शेवटपर्यंत राहील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल तो ह्या खेळामध्ये विजेता असेल. म्हणजेच परिसरातील विविध घटकांबाबत विचार करणं, मांडणं यासाठी आपण हा अंताक्षरीप्रमाणे हा खेळ मुलांसोबत घेऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याकडे येणारी विद्यार्थी ही वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यामुळे आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आजूबाजूचा पूर्ण परिसर पाहिलाच असेल असं नाही. त्यामुळे प्रत्येक मुलाकडून येणारं उत्तर, व्यवसायांची नावं याच्यामध्ये विविधता असणार आहे. या मुलांना जेव्हा आपण ही माहिती विचारणार आहोत तेव्हा वर्गातील इतर मुलांना सुद्धा की अरे आपल्या परिसरामध्ये हे सुद्धा व्यवसाय आहेत याची माहिती मिळणार आहे. मग मुलांना आपण असे प्रश्न विचारू शकतो की जेव्हा आपण मुलांना सहजपणे प्रश्न वर्गात विचारतो, तुम्हाला कोण व्हायचं आहे, तर अगदी ठराविक उत्तर आपल्याला नेहमी मिळतं, डॉक्टर, इंजिनियर, मॅडम तुमच्यासारखं शिक्षक व्हायचंय, देशाचा शिपाई व्हायचंय. पण यापुढे जाऊन जर मुलांना प्रश्न विचारला की बाळांनो हे होण्यासाठी कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, काय शिक्षण घ्यावं लागतं, इथं मुलांचं क्रिटिकल थिंकिंग स्टार्ट होणार आहे. मुलं विचार करायला प्रयुक्त होणार आहेत की आपण अरे आपल्याला जर हे बनायचं आहे तर आपण हा विचार न केलाच नाहीये, की आपल्याला काय शिकावं लागणार आहे, कितवीपर्यंत शिकावं लागणार आहे. आणि मग ही छोटी छोटी मुलं या अनुषंगाने प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण होणार आहेत.
हा आनंददायी उपक्रम विद्यार्थी जेव्हा त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधतील किंवा शिक्षकांशी संवाद साधतील, त्यावेळेस या मुलांमध्ये संवादाचं कौशल्य, सहयोगाचं कौशल्य, साक्षरतेचं कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. मुलं जेव्हा त्यांच्या कुटुंबियांसोबत अंताक्षरी खेळतील, त्यावेळेस त्यांच्यामध्ये आपुलकीचं, जिज्ञासेचं मूल्य सुद्धा रुजणार आहे. आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर वेळ घालवणं, आपल्या पाल्यांसाठी वेळ देणं, या गोष्टींमधून आनंददायी शिक्षण हे घरामध्ये पण आणि शाळेमध्ये दोन्हीकडे कृतीयुक्तरित्या आपल्याला मुलांना देता येणार आहे. नेक्स्ट पेज. भाषा कौशल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे की ज्यामध्ये मुंगीला साखरेचा दाणा घेऊन जाताना पाहिले. मुंगीला साखरेचा दाणा उचलायला येत नव्हता आणि ती पुन्हा पुन्हा तो उचलण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी तिला यश आले. तिने ते साखरेचे दाणे आपल्या बिळामध्ये नेले. आपण कधीही हार मानू नये, हे मी त्या मुंगीकडून शिकलो. त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली जे काही सजीव असतील त्या प्रत्येकाच्या जीवनातून आपल्याला काही ना काही धडा नक्कीच मिळतो. या उतार्यातून मुलांना आपल्याला काय सांगायचं आहे, तर प्रत्येक सजीवांचं तुम्ही निरीक्षण करा की ही मुखी जनावरं सुद्धा जिद्दीने आपलं धान्य मिळवण्यासाठी, आपलं अन्न मिळवण्यासाठी जी धडपड करत असतात. अगदी मुंग्यांच्या रांगेचं जरी मुलांनी निरीक्षण केलं तरी संयमात आणि शिस्तीमध्ये ही चालणारी रांग बरंच काही शिकवून जाते. मग मुलांना आपण या भाषिक कौशल्यामध्ये त्या उतार्यामधून आपल्याला प्राण्यांमध्ये कोणकोणते गुण आहेत, आपल्याला त्या प्रत्येक प्राण्यांमधून कोणता गुण घेता येईल याबाबत आपल्याला चर्चा करायची आहे. तसेच या पानावरती एक सुंदरशी कविता दिलेली आहे. त्या कवितेचं गायन करून वाचन आणि गायन आपल्याला मुलांकडून करून घ्यायचं आहे. या कवितेमधून मुलांना आपण चिमणी कोणकोणती कामे करते, चिमणीकडून आपल्याला कोणती शिकवण मिळते आणि या कवितेला दुसरं शीर्षक द्या. या कवितेला दुसरं नाव देता येईल का? आणि यामधून जेव्हा मुलांना आपण हे प्रश्न विचारू तेव्हा उतारा वाचन करून त्याचा अर्थाचं आकलन करून त्याबाबत विचार करून या उतार्यावर आपल्याला कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं देता येतील, या उतार्याचं दुसरं नाव कोणतं ठेवता येईल, याबाबत मुलं विचार करतील, आपसामध्ये चर्चा करतील. नेक्स्ट पेज. भाषा कौशल्यामध्ये आपल्याला खाऊ घालणे हा शब्द एखादी क्रिया करणे किंवा काही घडत असल्याचं दाखवतो आणि म्हणून आपण त्याला क्रियावाचक शब्द असं म्हणतो. चिमणी कविता पाहत असताना आपण चिमणी हे एक नाव आहे किंवा नामदर्शक शब्दांमध्ये याला नामाचे शब्द असं आपण म्हणतो, हे मुलांना आपण सांगितलं आहे. कवितेतून असेच आपल्याला नामाचे आणि क्रियावाचक शब्द मुलांना निवडायला सांगायचे आहेत. आणि या पानावरील जो तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये नामवाचक शब्द आहेत, क्रियावाचक शब्द आहेत आणि या दोन्हींचा वापर करून वाक्य तयार करून मुलांना हा तक्ता आपण पूर्ण करावयास सांगायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का की पक्षाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत, तर गगनचर, पाखरू, विहंग, नभचर, पक्षी, खग हे विविध शब्द सुद्धा पक्षी या अर्थाने वापरले जातात. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजक शिक्षणाअंतर्गत कवितेशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देताना त्यांच्यामध्ये विवेचनात्मक विचार येतील. नामाचे शब्द, क्रियावाचक शब्द निवडून ते तक्त्यामध्ये योग्य ठिकाणी लिहिताना ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित करण्यास मदत तर होईल, पण दिलेल्या सूचनानुसार शब्द निवडताना त्यांच्यात स्वातंत्र्य मूल्यांचं सुद्धा एकत्रित करण्यास त्यांना मदत होणार आहे. मुलं स्वतंत्रपणे विचार करणार आहेत. विविध नामदर्शक शब्द, क्रियावाचक शब्द शोधून त्या तक्त्यांमध्ये त्यांचं लिखाण करून त्याची वाक्यरचना करणार आहेत. नेक्स्ट पेज. माझी अभिव्यक्ती. ज्यावेळेस आपण मुलांना आपण हा प्रकल्पामध्ये या पानावरती येऊ तर मुलांना चित्र काढणं हे फार आवडतं आणि आपण वेगवेगळ्या मासिकांमध्ये, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये या प्रकारची चित्र पाहिलेली आहेत की अंक जोडायचे आहेत. यामध्ये एक होणार आहे की मुलांना गणनक्रियेमधील अंकांच्या क्रमानुसार ते काय करणार आहेत, अंकांचं गणन करणार आहेत, अंक शोधणार आहेत. म्हणजेच दिलेल्या अंकांचं प्रथम ते निरीक्षण करतील. निरीक्षण केल्यानंतर गणनक्रिया करतील. ते केल्यानंतर पेन्सिलच्या साह्याने अगदी संयमाने अचूक रीतीने प्रत्येक अंकन खाली दिलेला टिंब जोडून
हे चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतील. चित्र तयार करत असताना जेव्हा हे चित्र पूर्णत्वास जाणार आहे किंवा पूर्णत्वाकडे जाणार आहे, त्यावेळेस हळूहळू ते मुलांच्या लक्षात येणार आहे की हे चित्र कशाचं आहे किंवा माझ्या या अंक किंवा ठिपके जोडण्यानंतर कोणतं चित्र तयार होतंय याची माहिती मुलांना मिळणार आहे. मुलांना चित्र काढायला खूप आवडतं आणि जेव्हा असे टिंब जोडून आपण मुलांना हे चित्र काढायला लावतो, त्यामध्ये रंग भरायला सांगतो, यामध्ये मुलांचे विविध कौशल्य आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस मुलं रंगरेखाटन करतात, तेव्हा अचूकपणे करत असताना त्यांच्या ज्या हालचाली आहेत, त्यामध्ये किती एकसूत्रीपणा आहे, मूल कितपत गोंधळत आहे, तो रंगांची निवड कशी करतोय, आनंददायी वातावरणामध्ये तो कोणकोणत्या कृती करतोय आणि ते चित्र काढत असताना तो कशा पद्धतीने आनंद घेतोय. पुन्हा ते चित्र पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये प्राण्याचं नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये तो मांडतोय. म्हणजे यामध्ये मुलं लेखन वाचन करतायत, निरीक्षण करतायत, संयम आणि रेखाटन करतायत, कृतीचा आनंद घेतायत, चित्र रेखाटन करतायत आणि अशा अनेक बाबी करत असताना मुलांना पुरेसा वेळ देणं, त्या कृतीचा त्यांना आनंद घेऊ देणं, त्यांना रंगांचं स्वातंत्र्य देणं. कदाचित एखाद्या मुलाचा हत्ती काळा असेल, एखाद्या मुलाचा निळा असेल. जर त्याला तो निळा रंग द्यावा वाटतोय, तर तिथे शिक्षकांनी तो त्यांना देण्यास पूर्ण परवानगी द्यावी. ती त्या विद्यार्थ्याची स्वतःची अभिव्यक्ती असणार आहे. परिसरामध्ये ज्यावेळेस मुलं निरीक्षण करतात, तर आपण म्हणतो की हा प्राणी दिसायला असा आहे. कुत्र्याचं जो रंग दिला आहे, कुत्र्याचं चित्र असेल तर आपण म्हणू ते काळं पाहिजे, पांढरं पाहिजे, ठिपक्यांचं पाहिजे. पण आता एक प्रश्न तुम्हाला साहजिक पडला असेल, की मॅडम हत्तीच्या चित्राला निळा रंग दिला तरी त्याचा स्वीकार करायचा, मग मुलांना पण काय सांगायचं? वर्गातील विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हा प्रश्न मी स्वतः विचारला होता, की "बाळा तू ह्या प्राण्याचा रंग हा असतो, मग तू इथे निळा का दिलाय?" तर "मॅडम माझा हत्ती किंवा माझा हा प्राणी काय करून आलाय? रंग खेळून आलाय." हे इयत्ता 2री आणि 3रीच्या वर्गातील मुलांनी दिलेलं निरागस उत्तर होतं. त्यामुळे मुलांनी कृती करताना जेव्हा आपण सूचना देतो, तेव्हा मुलांची स्वतःची अभिव्यक्ती बाजूला राहते आणि दिलेल्या सूचनानुसार अनुकरणाला सुरुवात होते. पण मुलांना पूर्ण कृती करून दिली आणि जर आपल्याला एखादा प्रश्न पडला आणि त्यामागचं कारण जेव्हा आपण मुलांना विचारतो, तर त्यामागे त्यांची असणारी अभिव्यक्ती, त्यांचे असणारे विचार आपल्याला जर जाणून घ्यायचे असतील, तर त्यासाठी त्यांना पूर्णतः अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः आपण मुलांची अभिव्यक्ती पाहूया आणि मग त्यांना त्यानुसार मार्गदर्शन आणि सूचना देऊया. नेक्स्ट पेज प्लीज. माझ्या अभिव्यक्तीमध्ये एक दुसरं चित्र आपण दिलेलं आहे, की ज्यामध्ये मुलांना सर्जनशीलता, नाविन्यता कौशल्य विकसित करायला मुलांना मदत होणार आहे. हे बिंदू जोडत असताना ज्यावेळेस रेषा बिंदूच्या बाहेर जातात, तेव्हा चित्र वेगळं दिसायला लागतं किंवा त्याचा अर्थ बदलतो. त्यामुळे मुलं अतिशय काळजीपूर्वक या कृती करत असतात. या चित्रामध्ये असं सांगितलं आहे, की कल्पना करा तुमच्या घराच्या प्रत्येक बाजूला 2-2 घरं आहेत आणि दोन्ही घरांमध्ये प्रत्येकी 4-4 सदस्य आहेत. आणि मुलांना काय करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये 2 घरांमध्ये प्रत्येकी 7 सदस्य आहेत. 4ही घरातील एकूण सदस्यांची संख्या शोधायला सांगितलेली आहे. मुलांना विचार करून एक कोडं तिथे दिलेलं आहे आणि त्यामध्ये मुलांना याची उत्तरं शोधायला सांगितली आहेत. दिलेल्या चित्रामध्ये अतिशय सुंदर मुलांची कल्पकता वाढवणारं एक चित्र आपण ह्या पानावरती दिलेलं आहे, की ज्यामधून मूल स्वतःचे विचार इथे मांडणार आहेत. मगाशी ज्या चित्रांना आपण सूचना दिल्या त्याच पद्धतीने मुलांना इथे सुद्धा पूर्णतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यावं. मुलांना त्यांचे विचार व्यक्त करायला सांगावेत. चित्रामध्ये त्यांनी ते रंग का दिले आहेत? तू ते काय काढलेलं आहे? हे सांगावं. कारण सूर्य काढताना, मोठी व्यक्ती रेखाटताना सूर्य भौगोलिकदृष्ट्या काढेल. परंतु लहान मुलं काढताना त्यांच्या सूर्याला नाक, डोळे, कान सगळं काही असतं. त्यांचा सूर्य हसणारा असतो, रडणारा असतो आणि तो जसा आहे तसा आपण स्वीकारायचा आहे. त्यांच्या ज्या सर्जनशीलतेच्या ज्या कल्पना आहेत, नाविन्याच्या कल्पना आहेत, त्या आपण जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याला प्रेरणा आणि पाठबळ द्यायचं आहे. तरच मुलं पुढे येणार आहेत, विचार व्यक्त करणार आहेत. नेक्स्ट पेज प्लीज. या पानावरती आपण मुलांसाठी काही कृती दिलेल्या आहेत, की त्यामध्ये मुलांनी जे काही सवयी आहेत, त्याबाबत मुलांना काय करायचं आहे, माहिती मांडायची आहे. यामध्ये व्यक्तिमत्व विकासामध्ये
माझ्या चुलत भावाला वाचनाची आवड आहे आणि त्याच्याकडे वाचनासाठी खूप चांगली पुस्तकं आहेत. आजोबा म्हणतात की पुस्तकं आपल्याला खूप काही शिकवतात. यांच्याकडून चांगल्या सवयी शिकायला हव्यात, असं माझी आई नेहमी म्हणत असते. आपल्याला यामध्ये व्यक्तिमत्व विकासामध्ये मुलांना चांगल्या आणि वाईट सवयी याबाबत माहिती सांगायची आहे. मग मुलांना ह्या सवयी आपण इथे काय करायला सांगायच्या आहेत, की तुम्हाला कोणकोणत्या सवयी आहेत आणि कोणकोणत्या सवयी बदलायच्या आहेत, याबाबत इथे माहिती लिहायला सांगायचं आहे. तुमच्यात असलेल्या इतर लोकांना आणि कुटुंबातील सदस्यांना आवडणाऱ्या काही सवयी शोधा. मुलांना स्वपरीक्षण करण्यासाठी मुलांना या सवयींबाबत निरीक्षण करून इथे मांडायला सांगायचं आहे, की आपण विद्यार्थ्यांना वाईट सवयी कोणत्या आहेत असं नकारात्मक विचारण्यापेक्षा तुमच्यामध्ये चांगल्या सवयी कोणत्या आहेत हे विचारल्यानंतर हळूहळू सुरुवातीला मुलं आपल्या चांगल्या सवयी सांगतात. त्याचबरोबर तुम्हाला आवडणाऱ्या इतरांच्या 2 सवयी सांगा असं सांगितल्यानंतर विद्यार्थी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून इथे ह्या सवयी मांडतात. नेक्स्ट पेज प्लीज. कल्पक कोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना इथे एक आपण उतारा दिलेला आहे, की तुम्ही आपण जर माझ्या मैत्रिणीचं घर पण फार सुंदर आहे. तिने घरातील वनस्पतींचं रंगवलेलं चित्र, आकर्षक भित्तीपत्रकं यामुळे घर आणखी सुंदर केलंय. आणि तिचं घर पाहिल्यानंतर मलाही असं वाटलं, की मीही माझं घर, परिसर सुंदर बनवायला हवा. तुम्हीही तुमचा परिसर सुंदर करू शकता का? आणि अशा अनुषंगाने हा उपक्रम दिलेला आहे. मग आपला परिसर सुशोभित करण्यासाठी विविध मार्गांबद्दल या विद्यार्थ्यांना चर्चा करण्यास सांगितलेले आहेत आणि पालकांच्या मदतीने आपण कोणकोणत्या मार्गे हा परिसर स्वच्छ करू शकतो किंवा सुशोभित करू शकतो, हे जेव्हा आपण मुलांना विचारलं जातं, तेव्हा विद्यार्थी संवाद साधून परिसर सुशोभित करण्याचे विविध मार्ग जाणून घेतील. त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य, सहयोग कौशल्य विकसित व्हायला मदत होईल आणि त्याही पुढे जाऊन हा परिसर माझा आहे, या परिसराचं मीही काहीतरी देणं लागतो. परिसरातील ज्या वस्तू मी वापरतोय, त्या व्यवस्थित हाताळणं, त्यांचा उपयोग झाल्यानंतर त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून तिथे काय करू शकतो, याबाबत जाणीव-जागृती मुलांमध्ये निर्माण करणं, या प्रकल्पातून आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट पेज. हा प्रकल्प सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, की आपल्याला या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना मूल्यमापन करण्याची संधी आहे. हा प्रकल्प ज्यावेळेस पूर्ण होईल, त्यावेळेस या पानामधून आपल्याला विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. प्राण्यांचे आवाज ओळखणं, त्यांच्या नकला करायला शिकणं, वाहतुकीची साधनं, त्याचे वापर, इंधनाचे विविध स्रोत, व्यवसाय, त्यांची मराठी इंग्रजी नावं, खेळ खेळताना बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया, मराठी भाषेमध्ये कविता तालासुरात वाचणे, म्हणणे, मराठी भाषेत वाचलेल्या कवितेतून क्रियावाचक आणि नामवाचक शब्द ओळखणे, चांगल्या वाईट सवयी सांगता येणे, ओळखता येणे, टिपक्या जोडून चित्र काढता व रंगवता येणं, परिसर आणि भोवतालच्या परिस्थिती सुशोभित करण्याच्या पद्धती जाणून घेणं. एवढे सगळे जे आपल्या अध्ययनाच्या घटक आहेत, हे आपल्याला मुलांना घ्यायचे आहेत. परंतु हे प्रत्येक विद्यार्थ्याला सगळेच समजतील असं आपण ग्राह्य नको धरूयात. मुलांनी हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मुलं ह्या 3 रकान्यांमध्ये अंशतः सहमत, सहमत आणि पूर्णतः सहमत. पूर्णपणे ह्या गोष्टी जी मुलं शिकलेली आहेत, ती पूर्णतः सहमतमध्ये आपलं मत मांडतील. पण अंशतः सहमत आणि सहमतमध्ये जे विद्यार्थी आपली मतं मांडतील, अशा मुलांना हा प्रकल्प करताना काय अडचणी आलेल्या आहेत किंवा कोणता घटक पूर्ण करत असताना त्यांना तो समजलेला नाही किंवा त्यांना मदतीची, सहकार्याची गरज आहे, या बाबी आपल्याला समजणार आहेत आणि यातून आपल्याला या विद्यार्थ्यांना सहकार्य करता येणार आहे. नेक्स्ट पेज. हा संपूर्ण जो प्रकल्प आहे, या उपक्रमांमधून, या शीर्षकांमधून आपण पर्यावरणीय जागरूकता, सहकार्य, संयम आणि स्वीकृती, कृतज्ञता, आपल्या पर्यावरणाबद्दल, आपल्या समाजाबद्दलची आपुलकी, आपल्याला स्वतःला असलेलं वैचारिक स्वातंत्र्य, संयम आणि करावयाच्या कृती आणि कोणाकडूनही माहिती घेताना आपल्याकडे असलेली सभ्यता, दिलेल्या विचारांची स्वीकृती, या मूल्यांचा आपल्याला मुलांमध्ये रुजवणूक करायची आहे. त्याचसोबत निरीक्षण कौशल्य, विवेचनात्मक कौशल्य, समस्या सोडवण्याची विद्यार्थ्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंग, विवेचनात्मक विचार आणि समस्या सोडवणं, त्यासोबत इतरांशी अगदी सकारात्मक संवाद साधता येणं, संभाषण करता येणं. याचबरोबर आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील जे विविध घटक आहेत, ज्यामध्ये
वास्तविक जीवनातील जी परिस्थिती आहे त्यावर आधारित आपलं अध्ययन करणं, अनुभवामध्ये अध्ययन करणं, एंगेजिंग लर्निंग करणं, मनोरंजक अध्ययन करणं, अनुभवात्मक अध्ययन असणं आणि चौकशीवर आधारित अध्ययन करणं, या सर्व समावेशक बाबींचा विचार करून आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांना पूरक असं अध्ययन अनुभव आणि वातावरण निर्मिती आपल्याला कशी करता येईल, विद्यार्थ्यांना ह्या कृतींचा आनंद घेत आनंददायी शिक्षणाबरोबरच अध्ययन अनुभव मिळून त्याची स्वतःची स्वविचार यंत्रणा ही कशा पद्धतीने कार्यरत होईल, मूल कशा पद्धतीने बोलायला मत मांडायला शिकेल, याबाबत शिक्षकांनी विचार केला पाहिजे. आणि हा अतिशय सुंदर असा उपक्रम जर विद्यार्थ्यांना आपण यशस्वीरित्या घेऊ शकलो तर आपण विद्यार्थ्यांना परिसरांबाबत असणारं ज्ञान याची जिज्ञासा मुलांची पूर्ण होणार आहे आणि यामुळे मुलांना आपला परिसर पूर्णतः समजल्यानंतर आत्मविश्वासाने मुले आपल्या परिसराबाबत माहिती सांगू शकणार आहेत. मला खात्री आहे की आपण नक्कीच हा उपक्रम मुलांकडून अतिशय सुंदररित्या त्यांना पुरेसा वेळ देऊन आणि सर्व बाबींचा विचार करून नियोजित पद्धतीने मुलांसाठी हा उपक्रम आपण राबवाल. हा प्रकल्प राबवण्यासाठी आपण सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. कोणालाही काही शंका असल्यास कृपया हँड रेज करावा. इथे प्रदीप सरांचा हँड रेज आहे. सर, मी आपल्याला अनम्यूट करते. आपण प्लीज आपला प्रश्न विचारावा सर. हॅलो प्रदीप सर. हॅलो. हा सर, बोला सर. परिसर अभ्यासातील प्रकल्प जे दाखवले आहे पहिले सुरुवातीला, हो हो सर. ते प्रकल्प तयार करताना जर आपण विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी सुद्धा जर सहकार्य दिलं, मदत केली, तर ते प्रकल्प अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच सर. तेच बोलायचं होतं मला, बाकी काही नाही. बाकी व्यवस्थित झालं मार्गदर्शन. ठीक आहे मॅम. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. फीडबॅक फॉर्म फीडबॅक फॉर्म चॅट मध्ये आहे, तो कृपया भरावा. आज काटम मॅडमनी इयत्ता तिसरीच्या आजूबाजूचा परिसर हा प्रकल्पाविषयी खूपच छान माहिती दिली आहे. मॅडम, प्रकल्पातील सर्व कृती आपण आपल्या अनुभवांची जोड देऊन खूपच छान मार्गदर्शन केले आहे. माझं घर ते माझं समाज ही संकल्पना आपण कशी काय मुलांपर्यंत पोहोचवू शकतो याचं खूप छान मार्गदर्शन केलं आहे. मॅडम, आपल्या मुलांमध्ये आपण सामाजिक जाणीव असो किंवा संभाषण कौशल्य असो किंवा क्रिटिकल थिंकिंग असो, आपण कसं काय वाढवू शकतो याचेही छान मार्गदर्शन केले आहे. आपल्या वर्गात खरंच काही लाजणारी मुलं असतात, त्यांना आपण कसं काय आत्मविश्वास वाढवू शकतो असे बरेच काही उदाहरणं देऊन आपण ह्या प्रकल्पाचे खूप छान मार्गदर्शन केले आहे. आपण सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आज जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक सौ सुनीता काटम मॅडम यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले आहे असे जाहीर करते. धन्यवाद.